नरसापूर येथील घटनेच्या निषेधार्थ परभणीमध्ये नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी दोषीच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करत घोषणाबाजी केली आहे। परभणी जिल्हा प्रशासनाकडे या संदर्भामध्ये निवेदन देण्यात आले असून प्रकरणातील दोषी नराधमाच्या विरोधात कडक कारवाई करून लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी केली आहे। यावेळी मोठ्या संख्येने महिला, पुरुष आणि परभणीतील नागरिक उपस्थित होते। हा बोला। त्याला सुटू नये असं आम्ही निवेदन सगळ्या जणी मिळून करतोय, कारण की ही खूप म्हणजे घाणेरडी गोष्ट आहे। म्हणजे इतकी क्रूर शिक्षा व्हायला पाहिजे की पुढे कोणताच म्हणजे असा कोणताच नराधम जन्माला सुद्धा येऊ नये। आणि आपलं शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा, जिथे चौरंग केला जात होता, अशा यांची शिक्षा चौरंग करून केल्या जात होती, त्यांना खूप कठोरात कठोर शिक्षा मिळाली पाहिजे असं आमच्या सगळ्या महिलांतर्फे म्हणणं आहे मुख्यमंत्री साहेबांना। असे अनेक प्रकार घडलेले, काय म्हणणार प्रशासनाला? तेच प्रशासनाला की आता कुठलं तरी असं एखादा म्हणजे सगळ्या यांना वचक बसायला पाहिजे, असं काहीतरी त्यांनी करायला पाहिजे। कायद्याचा धाक संपला का? कायद्याचा धाक संपला कसा वाटतं? कायद्याचा धाक संपला असं नाही, पण त्या कायद्याच्या कचाट्यातून हे लोक सहजासहजी जे सुटत आहेत तसे ते सुटायला नको। आणि असे वकील त्यांना मिळायलाच नको, वकील मिळायला नको, असे जज मिळायला नको। म्हणजे खूप छान आपली कायदा व्यवस्थेमध्ये सुद्धा काहीतरी सुधारणा आली पाहिजे की यांना फाशीची शिक्षाच मिळायला पाहिजे। जय श्रीराम। आज जे नरसापूरमध्ये चिमुकलीवर अन्याय, अत्याचार, बलात्कार झालेला आहे, त्यामध्ये त्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करा। नुसता त्याला जनतेमध्ये सोडून द्या की ज्याने त्याचे हातपाय तोडून त्याला लंगडं लुळं करू। यापूर्वी त्याने असे प्रकार केलेले आहेत। त्याचप्रमाणे आपल्या परभणी शहरामध्ये सुद्धा दामिनी पथक वगैरे नेमलेले, पण ते कुठेही दिसत नाही। महिला, मुली कॉलेजच्या त्यांना सुरक्षा नसून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि त्यांना सुरक्षा वाढवावी, जेणेकरून की असे इथून पुढे काही प्रकार घडणार नाहीत। तर त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनमध्ये पण या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्यात यावी, मी ही नम्र विनंती करते। मी ह्या गोष्टीचा निषेध करतो। त्या धमाचाराला, त्या क्रूर वागणाऱ्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। त्या लेकराला, छोट्या पोरीला त्या न्याय मिळालाच पाहिजे, तिला न्याय द्यायलाच पाहिजे। आपल्या सरकारनं अशी हे करायला पाहिजे, प्रत्येक बाईनं अशी झाशीची राणी होऊन तिथल्या तिथं तलवार हे शिकून त्यांना तिथल्या तिथं पाडायला पाहिजे। मला शब्दही सुचत नाहीये त्या लेकराविषयी काय हे करावं की एवढ्या लेकरानं किती सहन केलंय ते, त्या एवढ्या लेकराला काय काय भोगावं लागले। त्या नराधमाने तिला ठेचून मारला, त्यालाही असं रस्त्यावर आणा, त्यालाही ठेचून मारलंच पाहिजे। त्या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे। कायद्यातून पळवाटा। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी।